आचार्य नमो नमः। मुलांनो, श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिना मराठी 12 महिन्यांपैकी एक। आपल्याकडे प्रत्येक महिन्याचं एक महत्त्व असतं। जसं भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पा येतो, आपण त्याचं पूजा करतो। त्यानंतर अश्विन महिन्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा करतो। मार्गशीर्ष महिन्यात आपण दत्त जयंती साजरी करतो। तसंच श्रावण महिन्याचं सुद्धा महत्त्व आहे हा। या महिन्यात आपण शंकर बाप्पाची उपासना करतो, त्याची आराधना करतो। शिवाय श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्ये पण केली जातात। श्रावण महिन्यामध्ये शंकर बाप्पाच्या पूजेला एक वेगळं महत्त्व असतं। शंकर बाप्पाचे खूप स्तोत्र आहेत, खूप मंत्र आहेत। जसं शिवतांडव स्तोत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहेत। शंकर बाप्पाची आराधना करण्यासाठी त्या मंत्रांचा उपयोग केला जातो। पण आज टीचर तुम्हाला एक छोटासा शंकर बाप्पाचा श्लोक शिकवणार आहे। खूप छान श्लोक आहे। तयार सगळे? चला, हात जोडायचे सगळ्यांनी। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवामी सहितं नमामि। कर्पूर गौरम करुणावतारम। कर्पूर गौरम म्हणजे कापुरासारखी पांढरशुभ्र कांती असणारा। कांती असणारा म्हणजे ज्याचा रंग कापरासारखा पांढरा शुभ्र आहे। कापूर माहिती आहे ना सगळ्यांना? देवबाप्पाजवळ आपण आरती झाल्यानंतर कापूर लावतो, तो कापूर। तर कापरासारखी पांढरशुभ्र कांती असणारा करुणावतारम, करुणेचा अवतार असणारा, ज्याच्या मनामध्ये ममता करुणा आहे असा। संसार सारम भुजगेंद्रहारम। संसार सारम म्हणजे आपल्या प्रत्येक आजूबाजूची, आपल्या संसारातली प्रत्येक छोटीनी छोटी गोष्ट ज्याच्याशी निगडीत आहे असा। भुजगेंद्रहारम म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये नागाचा हार आहे, ज्याच्यावरती नागाने वेटोळं केलं। तुम्ही बघितलं आहे ना शंकर बाप्पाचा फोटो? शंकर बाप्पाच्या गळ्यामध्ये नाग आहे की नाही? भुजगेंद्रहारम, ज्याने नागाचा हार घातलेला आहे असा। सदा वसंतम हृदयारविंदे, ज्याच्या हृदयामध्ये सदैव वसंत ऋतू असतो। वसंत ऋतू ज्याच्या हृदयामध्ये सदैव असतो असा। अशा शंकर बाप्पाला भवम भवानी सहित नमामि। भवानी सकट म्हणजे पार्वती माते सकट आमचा नमस्कार असो। शंकर बाप्पाचा हा श्लोक दर सोमवारी श्रावण महिना चालू आहे तर म्हटलात ना तर खूप छान। चा रोज म्हटला तरी चालणार आहे नेक्स्ट संस्कृतच्या पिरियडपर्यंत। तर मग भेटूयात पुढच्या संस्कृतच्या पिरियडला। धन्यवाद। पुनर्मिलामः। शुभम भवतु। आणि हो, अजून एक म्हणतात माहिती आहे का? ओम नमः शिवाय।